प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। ज्या ठिकाणी ही मुलगी सापडली होती त्या ठिकाणची दृश्य दाखवतो। पोलिसांना ही मुलगी जी आहे चिमुकली जी आहे ती एका अनोळखी इसमासोबत घरातून बाहेर येताना दिसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं। एका सीसीटीव्ही मध्ये ही अल्पवयीन मुलगी जी आहे ती एका अनोळखी व्यक्तीसोबत खरतर या ठिकाणी आली होती अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच या मुलगीवरती अत्याचार देखील झाला आहे का अशा पद्धतीचा तपास आता पोलीस देखील करतात। आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी ही चिमुकली जी आहे ती मृतावस्थेत आढळलेली आहे त्याच बाजूला आपण बघितलं तर एक नाला जातो आणि त्याच नाल्याच्या बाजूला असणाऱ्या एका गवतामध्ये खरतर ही मुलगी जी आहे ती इथं संशयास्पद असणाऱ्या सर्व गोष्टी जी आहेत ते घेऊन या ठिकाणाहून पोलीस देखील गेलेले आहेत। स्वतः पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित देखील घटनास्थळी दाखल होते। खरतर कालपासून ही चिमुकली जी आहे ती बेपत्ता होती आणि ज्या ठिकाणी ही मुलगी सापडली होती त्या ठिकाणची दृश्य दाखवतो। पोलिसांना ही मुलगी जी आहे चिमुकली जी आहे ती एका अनोळखी इसमासोबत घरातून बाहेर येताना दिसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं। एका सीसीटीव्ही मध्ये ही अल्पवयीन मुलगी जी आहे ती एका अनोळखी व्यक्तीसोबत खरतर या ठिकाणी आली होती अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच या मुलगीवरती अत्याचार देखील झाला आहे का अशा पद्धतीचा तपास शिरोली MIDC या हद्दीमध्ये जे आपण सध्या उभा आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून साधारण 3 वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं। गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे। गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली MIDC मध्ये दोघंही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो, म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा। तर काल सकाळी 8 वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले, साधारण 7:30-8 वाजता सकाळी जेवण करून। आणि त्यांना 5 मुलं आहेत, जे गुड्डू सिंग आहेत त्यांना 3 मुली आणि 2 मुलं। तर संध्याकाळी त्यांची पत्नी 6:30 वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी साधारण 8:20 ते 8:30 वाजता रात्री घरी आले। कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही, त्यांचे जे अपत्य आहेत 5। तर दुपारी साधारण 1:30च्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला। त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण 1:30 ते 2च्या दरम्यान ती घराबाहेर पडली। त्यानंतर तिचे आईवडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला, तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांना सांगितलं। त्यानंतर साधारण 8:30 ते 9:30च्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही। मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला। साधारण 9:45च्या दरम्यान 10 वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले। त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण 137 BNS म्हणजे जुना 363 IPC किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री 23:26 आणि त्यानंतर API गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातेवाईक यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे 4 वाजेपर्यंत, परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही। आज सकाळी परत 8 नंतर SDPO करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा। त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली। डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत, तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत, त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं। त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे। त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण 12:15च्या दरम्यान दुपारी। त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत। त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जी डेड बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे।